नमस्कार, शिवानीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर साबुदाणा खिचडी तर ही सगळ्यांनाच आवडते. तर मग ती बनवायची कशी, मग ती चिकटच होते, मग ते मऊ लुसलुशीत होत नाही, कडक होते. तर आज आपण साबुदाणा खिचडी मऊ लुसलुशीत कशी बनते ते आज आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी जे लागणारच आहे ते साबुदाणा मी आदल्या रात्री भिजवून घेतलेला आहे. आणि हे शेंगदाणे आहे ते भाजून चांगले व्यवस्थित भाजून शेंगदाण्याचे कूट करून घेतलेला आहे. आणि ही काळी मिरची आहे ती बारीक कट करून घेतली आहे. जो बटाटा आहे तो साल काढून चांगला बारीक कट करून घेतलेला आहे. तर आता आपण कृती करूया. तर सर्वप्रथम आता आपण गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे. तर आपण कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. आणि जेव्हा आपण खिचडी बनवत असतो तेव्हा ना एकदम पातळ, म्हणजे जी पातळ कढई असेल ना ती घ्यायची नाही. तर कढई थोडीशी जाड पाहिजे, जेणेकरून जी आपली साबुदाणा आहे तो खाली चिकटत नाही. पातळ कढई असेल तर त्याला ती चिटकते. तर आपली कढई गरम झाली तर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. साधारण 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये जो बटाटा आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण बटाटा फ्राय करण्यासाठी टाकणार आहोत. साबुदाणा म्हणलं लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खायला आवडतो. आता हा जो बटाटा आहे तो चांगला आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. दोन 3 मिनिटं असा बटाटा आपण फ्राय करून घेतला. त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊया. मीठ टाकून घ्यायचं आणि असं परतून घेतला. त्यानंतर 2-3 मिनिटं तो वाफवून घ्यायचा, जेणेकरून बटाटा आपला पटकन शिजतो. तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला कसा व्यवस्थित भिजलेला आणि टम फुगलेला आहे. आणि हे शेंगदाण्याचं कूट मी करून घेतलेलं आहे. जास्त मोठं नाही ठेवायचं आणि जास्त बारीकही नाही करायचं, मीडियम प्रकारे करून घ्यायचं. आणि ही मी मिरची कट करून घेतलेली आहे. जे जास्त तिखट खातात ते मिक्सर मध्ये बारीक करून घेऊन जर घेतली तरी चालते. तर आता आपण बघूया की बटाटा आपला वाफवलेला आहे की नाही. तर आता हे बघा, ही बटाटा आपला अशा प्रकारे पटकन 2-3 मिनिटातच तो शिजून घेतो. हो का. तर त्याच्यामध्ये आता आपण जे असं थोडासा साईडला करून जी आपली हिरवी मिरची आहे ते आपण भाजून घेऊया. मिरची चांगली भाजून घ्यायची. सहसा आपण ही खिचडी जेव्हा आपले उपवास असतात तेव्हाच बनवतो. आणि मग खिचडी तर आणि आठवड्यात तर सगळ्या कोणता ना कोणाचा तर घरात आपला एखाद्याचा वार असतो की त्याला ती खिचडी बनवलीच जाते. चांगली खरपूस होईपर्यंत मिरची भाजून घ्यायची. आता आपली मिरची भाजलेली आहे, तर बटाटा आणि मिरची मिक्स करून घेऊया. तुम्ही नॉनस्टिकच्या कढईमध्ये सुद्धा ही खिचडी करू शकता. आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणा घालून घेऊया.
आता आपण ही व्यवस्थित परतून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट लगेच नाही टाकायचं. पहिलं साबुदाणा हे बटाटा सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊया. मग अशी बटाट्यामध्ये आपण थोडस मीठ घातलेलं, त्याच्यानुसार आपण आता मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आता असं साबुदाणा ते आपण 5 मिनिटं भाजून घेतलं. त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. पाच ते 10 मिनिटे लागतात खिचडी बनवायसाठी, जास्त वेळ लागत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आपण आहे ना आता ह्याला 2 मिनिटे ना झाकून वाफवून घेऊया. याने काय होतं की खिचडी एकदम मऊसूत आणि लुसलुशीत होते. तुम्ही पाहू शकता की खिचडी आपली कशी मोकळी झालेली आहे आणि जो साबुदाणा आहे तो कसा फुललेला आहे.